महादेवाच्या, भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्राला खूप महत्त्व आहे. बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करण्यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत. चला त्याचा अर्थ समजून घेऊया. 1. धार्मिक कारण. त्रिदल 3 पाने असलेलं बेलपत्र. हे त्रिदल बेलपत्र भगवान शंकराच्या त्रिगुणात्मक स्वरूपाचं प्रतीक मानलं जातं. ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा सत्व, रज, तम. समर्पण आणि भक्ती. बेलपत्र अर्पण केल्याने भक्ताची निर्मळ भक्ती आणि शुद्ध भाव भगवान शंकरापर्यंत पोहोचतो, असं मानलं जातं. काम, क्रोध, लोभनाश. बेलपत्र अर्पण केल्याने मनातील विकार शांत होतात आणि मनाची शांती मिळते. 2. पौराणिक कथा. समुद्रमंथन. समुद्रमंथनातून जेव्हा हलाहल, विष, बाहेर आलं तेव्हा भगवान शंकराने ते प्रलय वाचवण्यासाठी पिलं. त्यावेळी त्यांचा उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी बेलपत्र अर्पण केलं गेलं, असं मानलं जातं. पार्वतीचा वर. देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी बेलपत्राचं महत्त्व सांगितलं आणि ते अर्पण केल्यास शिवजी प्रसन्न होतात, असं वचन दिलं. 3. वैज्ञानिक कारण. थंडावा आणि शुद्धता. बेलपत्र थंड गुणधर्माचं असतं, त्यामुळे ते शिवलिंगावर ठेवल्याने वातावरण थंड राहतं. औषधी महत्त्व. बेलपत्रात अँटीबॅक्टेरियल आणि डिटॉक्सिफाईंग गुण असतात, जे नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि पर्यावरण शुद्ध ठेवतात. कसं अर्पण करावं. बेलपत्र नेहमी स्वच्छ पाण्याने धुवून, उलटं म्हणजे गुळगुळीत बाजू पिंडीकडे ठेवलं जातं. बेलपत्रावर नमः शिवाय लिहिल्यास अजून शुभ मानलं जातं. यामुळेच बेलपत्र अर्पण करणं म्हणजे शिवभक्तांसाठी एक पवित्र आणि मंगलकामी प्रक्रिया मानली जाते.